जळगाव विधान परिषदेचं मतदान प्रक्रिया पार पडत आहेत. उमेदवार आपल्यासोबत आहेत. नंदकिशोर महाजन, तू काय सांगाल? आज मतदान प्रक्रिया पार पडतंय, काय वाटतं तुम्हाला? जळगाव विधान परिषदेसाठी आज सकाळी 8 वाजेपासून संपूर्ण जिल्हाभरात अतिशय उत्साहाच्या वातावरणात या ठिकाणी मतदान पार पडते आहे. आताच मी माहिती घेतल्याप्रमाणे अनेक मतदान केंद्रांवर तर मतदान आटोपलेलं आहे आणि या ठिकाणी महायुतीच्या सर्व जे आमचे मतदार असतील त्यांनी अतिशय उत्साहाच्या वातावरणात मतदान केलेलं आहे. त्याचबरोबर इतर जे मतदार बंधू असतील त्यांनीही महायुतीच्या मागे भक्कम असा पाठिंबा उभा केलेला आहे. मग काही दुगदुगी वाटतंय? तुम्ही एक कार्यकर्ते होते, आता थेट आमदार होण्याची तुमची तयारी आहे. तुम्हाला मनामध्ये काही दुगदुगी वाटतंय आजच्या परिस्थितीमध्ये? मला कुठलीही दुगदुगी या ठिकाणी नाही, कारण मी गेल्या 20 वर्षापासून पक्षात असेल प्रशासनात असेल काम केलेलं आहे. आता ही संधी मला पक्षाने आणि आमच्या नेत्यांनी उभी करून दिली. त्यांनी काहीतरी बघितलं असेल की एक सक्षम उमेदवार कसा असू शकतो, म्हणूनच त्यांनी मला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि मी प्रशासनात अतिशय चांगलं काम केल्यामुळे मला कुठलीही दुगदुगी या ठिकाणी नाही. रेश्मा काळे असो, त्यानंतर अनिल चौधरी असो, बंडखोरी पुकारलेली होती, आज त्यांनी माघार घेतलेली आहे, त्याचा फायदा होईल असं वाटतं? हे बघा, मी आधी सांगितलं होतं आपल्याला की आम्ही आधीच ठरवलं होतं की ज्यांनी उमेदवारी या ठिकाणी जाहीर केलेली आहे, आम्ही कुणालाही या ठिकाणी सांगितलं नाही किंवा कुणालाही विनंती केली नाही की आम्हाला पाठिंबा द्यावा किंवा माघार घ्यावी. त्यांना वाटलं, त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे. या ठिकाणी आधी महायुती सक्षम होती, आताही महायुती सक्षम असल्यामुळे मला कुठलीही चिंता नव्हती. काय विजयाचा विश्वास वाटतो? विजय या ठिकाणी 100% विजय होणार आहे आणि प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे. या ठिकाणी आमचे नेते आदरणीय गिरीशभाऊ महाजन असतील, आदरणीय गुलाबरावजी पाटील असतील, या ठिकाणी आमच्या केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे, आदरणीय संजूभाऊ सावकारे व महायुतीचे सर्व आमदार यांनी युतीमध्ये एक संघ ठेवण्यासाठी खूप मोठे चांगले प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि त्याचं फळ आपल्याला येत्या 24 तारखेला दिसेल. आनंद या ठिकाणी झालेला आहे आणि मलाही त्या ठिकाणी स्वाभिमान माझा जागी झालेला आहे की एखादा कार्यकर्ता जर पक्षनिष्ठ असला तर त्याला कुठली ना कुठली संधी पक्ष देत असतो. यामुळे सर्व मला आनंद आहे. मुक्ताई नंदकिशोर महाजन यांनी या ठिकाणी मतदान केंद्रावरती भेट दिली. कॅमेरा पर्सन निलेश पाटील सर, रवी गोरे, TV9 मराठी, भुसावळ, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.